आणि धाबा वगैरे तुम्ही चालवा असं तुम्हाला आम्ही 300 लेडीजच्या सहाय्या घेतलेल्या आहेत मिरजेला. आमचा पंप असणार आहे जतकड. आणि भविष्यात महिलांसाठी बेरबार होईल का हे सुद्धा मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. मॅनेजर कोण आहे? माझं लिंगू हा आणि ते लायसन वाला बबू. बाबू. आणि पंप पेट्रोल पंप टाकायचा कुठं? आता कुठे टाकायचं काय माहित आहे. मग ही चर्चा ही किती दिवस झाली तुझी चालू आहे मला सांग. हे आमच्या आता ही चर्चा 2-4 रोज चालू आहे. हा बरं ते आता ती तुझी परवानगी घ्यायच्या शेवट काय नाही. माझं काय म्हणजे मला काय म्हणायचं आहे, माझ्या किशी गाड्या त्या मग म्हणतोय नव का 1 लिटर जर तेल तुम्ही दिलं तरी बी कोणाच्या नावावर म्हणजे तिथं आता घालणारे माणसं वेगळीच असतील. होय की मग. मग तरी बी आता बाबांना तरी बी विचारून येतो. असू द्या काय अडचण नाही. म्हणजे कसं नाव कोणाचं सांगितलं पाहिजे ती एक विचारावं म्हणतो. बरोबर आहे का नाही? काय म्हणायचं काय नाही आम्हाला काय नाही नाही. हा म्हणजे कसं तर माणसं दुसरी असणार. बबन मला सांगा आता मला सांगा कुणाच नाव विचारू द्या की तिथं आता मी गाडी घेऊन आम्ही आता म्हणजे माझं एक कार्यकर्ते दो रानातली कामं बिमं करायची जे आलेली गाड्या आहेत छाटाय बिटाय बागा ही आलेली तर जाता जाता जर गाडीला पेट्रोल घालून जायचं म्हणलं तर नाव कोणाचं विचारलं पाहिजे? तुम्हाला तुमचं नाव सांगू द्या का? तुम्ही छटाय कुठे जाणार आहे? छटायला ह्याला मिरजेला. आमचा पंप असणार आहे जतकड. जतकड. आता रात्री तुम्ही म्हणला तर ढालगाव त्यासाठी तुम्हाला विचार केला नाही. रात्री तुम्ही म्हणला होता ढालगावला तुम्ही म्हणला होता. मग आता तिथं ही राहणार कोण मॅनेजर खंडू आहे म्हण असं मला समजलंय. तर लायसन तुमच्या नावावर निघणार आहे. माझ्या नाव. हा तुमच्या नावावर लायसन निघणार आहे. तर त्याच्यानंतर ही व्यवस्थापक तुमचं काशीलिंग आहे म्हण लिंगो. तर मग आता ही म्हणजे कधी ह्याचं उद्घाटन होईल काय? आणि आपल्या गाड्या पण तयार आहेत त्या. आणि मी मोठ्या प्रमाणात जाहिरात सुद्धा मी करणारच आहे. तर मला सांगा म्हणजे जर माझी तिथं पोरं आली माझी ऐका मी काय म्हणतोय बाबू माझी जर पोरं तिथं आली माझी पोरं म्हणजे माझं जोडीदार हे जर तिथं आलं तर एखाद्याकडे पैसा अडका नसलाच तर तुम्ही तिथं हे आमच्याकडे काही अधिकार नसणार आहे. खंडूच्या वेळेकडे सगळा संपर्क साधा. जर त्यांनी म्हणलं तर तुम्ही टाकू शकता. बर तुमचं काय म्हणणं आहे का? आमची आधी संस्था तोट्यात आहे काय? बर तुमच्या गृहमंत्र्याबद्दल तुम्ही काय 4 शब्द बोलता का? हा त्यांनी जी केलेलं आहे ती सगळं योग्य केलेलं आहे. एवढंच आमचं सौख्य सांभाळलेलं आहे. आम्ही जास्त बोलू शकत नाही. एखादं बेल नाही येऊ शकत तिकडे. बर 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 अशा प्रकारे मग आता बर असू द्या मग काय तर तुम्ही मगाशी काम मागितल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला काम शोधलेलं आहे. पेट्रोल पंपाच्या साईडला आम्ही पंक्चरचं दुकान टाकणार आहे. मग ही मी उशीर झाला. ही टायर मी बघतोय बरं का. ही टायर तर तुम्ही ह्यासाठी ती आणलेली दिसते ती ही टायर. तर ती पंक्चरचं दुकान टाकणार आहे. आणि मग ही तुम्ही टायर तिथं रस्त्याकडला ही टाकणार तिथं म्हणजे लोकांना ओळखू यासाठी ही असं की बाबा पंक्चरचं दुकान टाकणार आणि इथं जेणेकरून पेट्रोल पंप असणार. पेट्रोल पंपाच्या वरनं छत असणार का? होय. बर मग हा पेट्रोल पंपाच्या दुसऱ्या साईडला बेरबार असणार ढाबा असणार आहे मोठा. बर म्हणजे तिथं वाईन शॉप असणार तुमचं. म्हणजे ही लेडीज फिडीज तिथे येणार दारू प्यायला.
म्हणजे खरं तर मला असं वाटतं ही लेडीजसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे बरं का. तिथं लेडीज येणार आणि आपल्या लेकरा बाळात घेऊन येऊन पेणार. हा. तर मला सुद्धा तुमचा निर्णय चांगला आवडलेला आहे बरं का. तर अशा किती लेडीजचा तुम्हाला सपोर्ट आहे की तिथं तुम्ही हे करा, बार काढा आणि धाबा वगैरे तुम्ही चालवा असं तुम्हाला. आतापर्यंत आम्ही 300 लेडीजच्या सह्या घेतलेल्या आहेत. बर. अजून आपल्याला लेडीज 400 मग मी तोपर्यंत मग तुमच्या घरातल्या लेडीजच्या काय सह्या असतील की मी तरी बी विचारून येतो. घरातल्या जर लेडीजच्या तुमच्या सह्या असल्या, त्यांच्या सह्या आहेत, त्यांचं लेखी पत्र आहे बरोबर टाका म्हणून. एकाच मिनिटात मी बाहेर नेतो. तर तुम्ही तर हे करा, जेवण करून घ्या, लगेच येतो तुम्ही. आता मी थेट तुमच्याकडे आलोय बरं का. तर मला असं विचारायचं आहे तुम्हाला, तुमची सही झाली का त्या कागदपत्राच्या टांपवर तुमची सही झाली का? मला बबन असं सांगितलंय की आम्ही पंपाच्या साईडला धाबा आणि बेरबार आम्ही चालू करणार आहे आणि तिथं खास लेडीज दारू प्यायला येणार. तर असं तुम्हाला काय वाटतंय? त्यांनी 300 लेडीजच्या सह्या घेतलेल्या आहेत ऍक्च्युली. तुमच्या डोक्यात येते का काय? त्यांनी असं सांगितलंय की 300 लेडीजच्या सह्या घेतल्यात आणि त्यांनी सहकुशीने लेकरा बाळात घेऊन येणार आणि तिथं सहकुशीने आनंदाने पेणार. तिथं बेरमध्ये जर जास्त आपल्या बारमध्ये जर जास्त चढली तर तिथं झोपायची सोय असणार आहे का? मी आता बबनला विचारून येतो. बरं, तुमची सही झाली आहे का? बर. म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर दारू पिणार का? म्हणजे हे ऍक्च्युली बार ह्याच्यासाठी असणार, लेडीजसाठी असणार आहे. मग तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर की बाबा ते कसं चालू शकेल किंवा काय? मी आता बबनकडे येतो, एकाच मिनिटात येतो. तर मी आत्ताच बाहेरनं जाऊन चौकशी केलेली आहे. तर त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की आम्ही दारू पिणार नाही म्हणते. घरातले म्हणजे घरातल्या लेडीज दारू पिणार नाहीत असं म्हणते. अहो कसा विषय आहे जी ज्याला पिऊ वाटेल ती पिल. आता थोडी लोक जेंट्स लोक गावात आता 1-2 दारुडे असते ती. मग काय गाव अख्खं दारुडा असते का? गाव नसते का? नाही. तशातलाच प्रकार आहे. आता आमच्यातल्या ह्या महिला पिऊ शकते त्या. बर. म्हणजे तुमचा गृहमंत्री पंप चालणार कसा? ऍक्च्युली मला सांगा आता विषय काय आहे का इथं? आता तुम्ही म्हणताय तिथे पंपाच्या साईडला बेरवार पण टाकणार. आम्ही पूर्ण आमच्या खानदानाला उद्या चालू करून देणार आहे. बर. तुम्हाला तुम्ही आता पंक्चरी दुकान तुम्हाला टाकून देणार आहे. तुम्ही मुलाखत घेताय ना, तुम्ही आता बास करा, लई झाली मुलाखती तुमच्या. तुम्ही कुठं पोटा पाण्याचं तुम्हाला ह्यात काही कमाई आहे का तुमची या मुलाखतीत? अहो आमची कमाई नसू द्या काय. तर मित्रांनो, मी आत्ताच ह्यांच्या मुलाखतीचा एक आढावा घेतला आणि ह्यांची खूप प्रकरण यांचं गेल्या 4 दिवसापासून असं गाजतंय. तर हे कुजबुजत आहेत. तर म्हटलं एक आपण यांचा एक आढावाच घ्यावा. तर मित्रांनो, हा तुम्हाला यांचा प्लॅन कसा वाटला आणि भविष्यात महिलांसाठी बेरबार होईल का हे सुद्धा मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. तर आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, चला बाय बाय, गुड नाईट.